इथं थांबा माझ्याकडे। साथियों, काही वेळापूर्वी आपले कार्यकर्ते मुंबईचे नितीन कांबळे यांच्याकडं बीकेसी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी बीकेसी ग्राउंडची परवानगी दिल्याचं पत्र 34 अटी शर्ती घालून दिलेलं आहे। ते पत्र मी अजून वाचलेलं नाही। त्यांच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाल्यामुळे त्यांना ते पत्र मला पाठवता येत नाही, परंतु त्यांनी ते पत्र वाचलेलं आहे आणि आपल्याला परवानगी, कार्यक्रमाला परवानगी दिलेली आहे। शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, शिक्षक वाचवा हा कार्यक्रम ठरलेप्रमाणे बीकेसीच्या ग्राउंडवर होणार आहे। माझा जो व्हिडिओ 8 वाजता मी लाईव्ह केला होता त्या संदर्भामध्ये पोलिसांनी तो व्हिडिओ डिलीट करायला सांगितलेला आहे, परंतु मी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून निरोप देतो की जोपर्यंत ग्राउंड उद्या आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत तो व्हिडिओ डिलीट केला जाणार नाही, कारण आमचा पूर्वनियोजित कार्यक्रम भारत मुक्ती मोर्चाचा आझाद मैदानावर ठरलेलाच आहे आणि त्याची पोलिसांनी परवानगी दिल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे। त्याच्यामुळं माझी पोलिसांना नम्र विनंती आहे की उद्या सकाळी आपण आम्हाला बोलवलेलं आहे 9:30 वाजता। त्याचबरोबर MMRDच्या अधिकाऱ्यांनी, IAS अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही 10 वाजता आमच्याकडून परवानगी घेऊन जा। मी तात्पुरते पोलीस प्रशासनाचे थोडा वेळ आभार मानतो। उद्या सकाळी 10-11 वाजता या कार्यक्रमासाठी परमनंट आभार मानेन आणि नंतर व्हिडिओ डिलीट करेन। आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी जी तयारी चालू केली होती ती तयारी आणखीन मोठ्या गतीनं वाढवून जास्तीत जास्त संख्येनं शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, शिक्षक वाचवा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे। धन्यवाद। जय भीम, जय मूल्यवासी।